नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। तर आपण सर्कल या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे। पूर्ण प्रॅक्टिस सेट संपलेत, प्रॉब्लेम सेट मधलेही काही एग्जाम्पल आपण घेतलेले आहेत। आपण मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम या प्रॉब्लेम सेट मधले पाहत आहोत। तर आजच्या सुद्धा पिरियड मध्ये काही अतिशय महत्त्वाचे एग्जाम्पल जे प्रॉब्लेम सेट मधील आहेत त्या एग्जाम्पल कडे बघूया। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। इन फिगर सर्कल्स with center C and D touches internally at point E. D lies on the inner side of a circle. Chord EB of the outer circle intersects inner circle at point A. Then prove that EA equal to AB. थोडं लक्षात घ्या, हे दोन सर्कल आहेत। हे दोन सर्कल इंटरनली टच होतात ई या पॉइंट मध्ये। आपल्याला माहित आहे, जर दोन सर्कल एकमेकाला इंटरनली किंवा एक्सटर्नली टच करत असतील तर देअर कॉमन पॉइंट, हा जो कॉमन पॉइंट असतो, देअर कॉमन पॉइंट लाय ऑन द लाइन जॉइनिंग देअर सेंटर्स, या सेंटरला जोडणाऱ्या लाईनवर त्यांचा कॉमन पॉइंट असतो। बरोबर आहे। टचिंग सर्कल्स थेरम जो आहे याप्रमाणे आपल्याला सांगता येतं। त्याच्यानंतर परत आता ह्या मोठ्या सर्कलच्या हा जर डायमीटर असेल, हा डायमीटर आहे हे तुम्हाला सहज लक्षात येतं की डायमीटर मध्ये हा अँगल इन्स्क्राइब्ड झालेला आहे। मग कुठलाही अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल इन सेमी सर्कल इज राईट अँगल असतो, म्हणून हा 90 डिग्रीचा आहे। मग आता आपण हा जे स्मॉल सर्कल होतं ते विसरून जा, आपण एवढं प्रूव्ह केलेलं याच्यावरून की हे 90चं आहे। मग आता मोठ्या सर्कल मध्ये सेंटर मधून कॉर्ड वर परपेंडिक्युलर ड्रॉन केला। मग आपल्याला माहित आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे ह्या कॉर्डला बायसेक्ट करते, म्हणून EA इज इक्वल टू EB होतं। अशा प्रकारे हे प्रूव्ह करता येतं। म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करावं लागेल, कारण परपेंडिक्युलर ड्रॉन केला सर्कलच्या सेंटर मधून कॉर्ड वर तर ते बायसेक्ट करतं, म्हणजे हे सेम दाखवता येते। हे परपेंडिक्युलर साठी आपण या सर्कलचा आधार घेऊया। हे डायमीटर आहे, डायमीटर मध्ये डायमीटरच्या वरचा पार्ट म्हणजे सेमी सर्कल, खालचा पार्ट म्हणजे सेमी सर्कल। या सेमी सर्कल मध्ये तो अँगल इन्स्क्राइब्ड आहे आणि जो अँगल सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब्ड असतो तो राईट अँगल असतो, हे आपल्याला थेरम नुसार सांगता येतं। मग हे राईट अँगल आहे, म्हणजेच DA परपेंडिक्युलर ऑन EB इज द कॉर्ड ऑफ बिग सर्कल। या बाहेरच्या आउटर सर्कल साठी हा कॉर्ड होतो आणि म्हणून DA perpendicular on chord EB. If DA is the perpendicular which is drawn from the center of circle to the chord, then it divides the chord into two equal parts. अशा अतिशय सोप्या कन्सेप्ट वर हे सॉल्व करता येतं। ठीक आहे, तर आपण स्टार्टिंगला हे काढलेलं आहे। ड्रॉइंग सेगमेंट ED and segment AD. Now segment ED is diameter of inner circle then angle EAD is inscribed angle in semicircle। हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे सेमी सर्कल मध्ये, म्हणून अँगल EAD इज इक्वल टू 90 डिग्री। नंबर 1 रिझन आपल्याला सांगता येतं, याचं रिझन लिहूया। परपेंडिक्युलर ड्रॉन from
center of circle to chord bisect the chord. हे परपेंडिक्युलर ड्रॉन केलेलं आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू बायसेक्ट द chord. आता याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल फॉर DA सेगमेंट DA परपेंडिक्युलर ऑन chord EB फ्रॉम 1. आपण हे परपेंडिक्युलर प्रूव्ह केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर therefore perpendicular drawn from center of circle to chord bisect the chord हा थेरम आहे. and therefore EA equal to AB. त्यामुळं हे परपेंडिक्युलर ड्रॉन केला या कॉर्डवर, हे परपेंडिक्युलर ड्रॉन केला आहे कशावरून सांगितलं, हे परपेंडिक्युलर 90 डिग्री आहे म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉन केला. D is the center of outer circle and that is here we write EA congruent segment EA congruent segment AB. Next, in the figure segment AB is the diameter of circle with center O. The bisector of angle ACB intersects the circle at point D. Prove that segment AD congruent segment BD. Complete the proof by filling this activity. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय काय, सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट BD. हे जे सेगमेंट आहेत, सेगमेंट AD हा सेगमेंट आणि त्याच्यानंतर हा सेगमेंट, हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचंय. मग हे दोन सेगमेंट प्रूव्ह करायचे म्हणजे हे कॉर्ड आहेत, हे कॉर्ड आहेत, AD आणि BD हे कॉर्ड आहेत. कॉर्ड प्रूव्ह करायचं म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग आर्क आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करावं लागेल. हे प्रूव्ह करायचे म्हणजे याच्या संबंधित हा सेंट्रल अँगल आहे, प्लेन अँगल, हा सेंट्रल अँगल, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. हे अँगल जर कॉन्ग्रुएंट दाखवले तर याचे हे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट, आणि हे आर्क जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रुएंट, याप्रमाणे आपल्याला जावं लागेल. तर आता आपण हे सगळे प्रोसेस, हे जे एक्झाम्पल आहे आपण दिलेल्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे सॉल्व्ह करूया. बघा, अँगल ACB is 90 degree. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल, या सेमी सर्कल मध्ये तो अँगल इन्स्क्राइब्ड झालेला आहे. अँगल DCB is equal to how much? 45. Because this CD is a bisector of angle ACB, it is given. Then measure of an arc DB, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे तो याला इंटरसेप्ट करतो, म्हणून या अँगलचं मेजर याच्या निम्म असतं, हाफ असतं. आणि मग हे तर दिलेलं आहे तुम्हाला 45, मग याच्या ट्वाइस म्हणजे डीबीचं किती असायला पाहिजे? 90. मेजर ऑफ एन आर्क DB इज इक्वल टू 90. DB इज इक्वल टू 90. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता हा DOB सेंट्रल अँगल आहे, या DOB चे मेजर आणि या DB चे मेजर सेम असतं. हे जर 90 असेल, DB आर्क 90 असेल तर हा अँगल सुद्धा 90. DOB इज इक्वल टू 90. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क. नेक्स्ट, सेगमेंट OA congruent segment OB. Segment OA congruent segment OB. Why? This is the perpendicular drawn. हा perpendicular आहे, या हा perpendicular drawn केलेला आहे OD.
म्हणजे आणि OA इज इक्वल टू OB सांगितलं आपल्याला. OA ही काय झाली रेडियस आहे, OB सुद्धा रेडियस आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल म्हणावं लागेल आपल्याला. आणि या ठिकाणी हे परपेंडिक्युलर ड्रॉन केलेलं आहे, लक्षात ठेवा. DOB परपेंडिक्युलर ड्रॉन आहे म्हणजे हा 90 होतो, लक्षात ठेवायचं, हे 90 येतं. आता पुढची स्टेप काय दिली बघा, सेगमेंट OA कॉंग्रुएंट सेगमेंट OB म्हणजेच काय आहे, हे रेडियाय ऑफ सेम सर्कल. त्याच्यानंतर लाईन OD, ही OD कशी आहे, याला परपेंडिक्युलर आहे. लाईन OD इज परपेंडिक्युलर, हे सेम आहे, लक्षात घ्या. हे इक्वल आहे कशावरून, रेडियस आहेत सर्कलच्या. आणि OD परपेंडिक्युलर आहे इथं सांगितलं. मग हे परपेंडिक्युलर आहे याला आणि परत हे सेम आहे म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे AB चा. दोन्हीमुळे हे परपेंडिक्युलर तर आहे याच्यावरून आणि बायसेक्टर आहे याच्यावरून, म्हणजे OD इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. ठीक आहे. मग हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणजे हे 90 आहे. ठीक आहे. अँगल AOD is 90, angle DOB 90, means these two angles are congruent. Okay, these two angles are plane central angle, हे दोन्ही सेंट्रल अँगल आहे म्हणून याचं मेजर याच्या बरोबर असतं. हे 90 आहे तर हे सुद्धा 90, हे 90 आहे तर हे सुद्धा 90. म्हणून आर्क AD कॉंग्रुएंट आर्क BD. जर ह्या दोन आर्क कॉंग्रुएंट असतील तर यांच्या करस्पॉन्डिंग जे कॉर्ड आहेत AD आणि BD ह्या सुद्धा कॉंग्रुएंट असायला पाहिजे. अशा प्रकारे याचा प्रूफ आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, इन द फिगर सेगमेंट MN इज कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर O. MN इज इक्वल टू 25, L इज द पॉइंट ऑन द कॉर्ड MN such that ML is equal to 9 and distance OL is equal to 5. Find the radius of the circle. आपल्याला यावरून एवढ्या इन्फॉर्मेशन रेडियस फाइंड आउट करायची आहे. तर बघा मी काय केलं, या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉन केला. ड्रॉइंग सेगमेंट OP परपेंडिक्युलर ऑन कॉर्ड MN and जॉइनिंग पॉइंट्स O and N, म्हणजे सेगमेंट ON काढलेला आहे. आता आपल्याला माहित आहे जेव्हा एखादा सेंटर मधून कॉर्डवर जर परपेंडिक्युलर ड्रॉन केला तर तो काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हणून आपण या ठिकाणी असं लिहूया, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of circle to chord bisect the chord. chord काय होते, बायसेक्ट होते. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल, therefore MP is equal to PN. MP इज इक्वल टू PN. MN पूर्ण दिलेला आहे आपल्याला, MN आहे 25 म्हणजे MP, therefore MP इज इक्वल टू PN इज इक्वल टू हाफ ऑफ MN. that is MP इज इक्वल टू PN इज इक्वल टू 1/2 इंटू MN आहे किती, 25 गिवन. therefore MP इज इक्वल टू PN इज इक्वल टू 12.5. या 2 ने 25 ला डिवाइड केलं, हे एक आपल्याला मिळालं. सपोज दिस इज नंबर 1. नेक्स्ट, आता आपण MP आणि PN या दोन्हीची व्हॅल्यू काढलेली आहे. आता MP च्या बाबतीत नाउ ML प्लस LP इज इक्वल टू MP. ML प्लस LP इज इक्वल टू MP. ML माहित आहे 9 आहे, LP माहित नाही आणि MP मात्र आता काढला आपण 12.5. फ्रॉम 1
Therefore, LP is equal to 12.5 minus 9. LP is equal to 3.5. हे झालं सेकंड. हे काय करत आहोत आपण, LP ची व्हॅल्यू का काढली, कारण या ट्रायंगल मध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हे परपेंडिक्युलर ड्रॉन केला, राईट अँगल ट्रायंगल नुसार ह्या दोन साइड मिळाल्या ही काढता येते, आणि एकदा ही काढली हे तर माहीतच आहे, मग इथं परत पायथागोरसचा थेरम यूज केला तर ON काढता येते. ON म्हणजे आपल्या सर्कलची रेडियस आहे. आता आपण हा ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल OPL angle P is equal to 90 degree by Pythagoras theorem. OL square is equal to LP square plus OP square. व्हॅल्यू ठेवूया. OL गिवन आहे 5 स्क्वेअर इज इक्वल टू LP आताच काढला आपण 3.5 त्याचा स्क्वेअर प्लस OP आपल्याला काढायचं आहे, कारण परत या राईट अँगल ट्रायंगल मध्ये यूज करायचे त्याला, म्हणून OP स्क्वेअर ॲज इट इज. सो 3.5 होल स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. OP स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर मीन्स 25 मायनस याचा स्क्वेअर करायचा 3.5 चा स्क्वेअर, हे 5 असल्यामुळे काय करायचं हे 25 आणि त्याच्यानंतर 3 च्या ॲडजेसंट नंबर 4, 3 into 4 12.25. सो OP स्क्वेअर इज इक्वल टू याचं सबट्रॅक्शन करा, 25 मायनस 12.5 काय होईल 75 आणि हे कॅरी 1 आला समजा, हा कॅरी 1 तर किती होईल मग हे 3 मायनस 5 मायनस 3 2 12.75. आता आपल्याला बघा ह्याच हे कशासाठी कॅल्क्युलेट केलं, कारण OP स्क्वेअर हे पाहिजे आपल्याला काढायचं ON. मग या ट्रायंगल मध्ये राईट पायथागोरसचा थेरम यूज करायचा तर दोन साइड माहित असणं आवश्यक आहे. PN माहित आहे आणि आपल्याला याच्यापैकी आता एक माहित होणं म्हणजे OP माहित होणं आवश्यक होतं, म्हणून OP काढलेला आहे. आता हे OP स्क्वेअरच पाहिजे डायरेक्ट, पण याचं स्क्वेअर रूट काढण्याच्या भानगडीत पडू नका, हे डायरेक्ट आपण याला नेक्स्ट नंबर म्हणूया 3. नाउ अगेन इन ट्रायंगल OPN अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री. कशावरून घेतलं आपण, हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि अगेन बाय पायथागोरस थेरम ON स्क्वेअर इज इक्वल टू PN स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर. ON स्क्वेअर तर काढायचं आहे, PN स्क्वेअर, PN नंबर 1 12.5 त्याचा स्क्वेअर, OP स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू आहे 12.75 फ्रॉम 1 and 3. Therefore ON स्क्वेअर इज इक्वल टू हे 12.5 त्याचा स्क्वेअर करा, 12 आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजेसंट 13 यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 156 आणि 5 चा स्क्वेअर 25 हे 2 आणि हे तर आहेच प्लस 12.75. सो ON स्क्वेअर इज इक्वल टू यांची ॲडिशन करू 550 7 प्लस कॅरी 1 मीन्स 3 7 प्लस 3 इज इक्वल टू 10 कॅरी अगेन 1 6 7 8 9 5 plus 1 means 6 1. ON square is equal to 169, taking square root on both sides, ON is equal to 13.
तर आता ON म्हणजे काय, आपली रेडियस, आपल्याला हेच विचारलं होतं. देअरफॉर रेडियस ऑफ द सर्कल इक्वल टू 13. हे झालं आपलं रेडियस. बघा काहीच नाही, फक्त दोनदा पायथागोरसचा थेरम यूज केला, सहज काढता येते. पायथागोरसचा थेरम तर आपल्याला सर्वांनाच येतो, परिचितच आहे. याच्यासाठी हा ट्रायंगल का घेतला, कारण आपल्याला ON काढायचं होतं, म्हणजे रेडियस काढायची होती. म्हणून आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एक साईड अजून, म्हणून OP काढायचं. OP काढण्यासाठी परत या ट्रायंगलचा यूज करायचा. हे दिलेलं आहे, हे आपण काढू शकतो LP. मग हे काढलं की याचा वापर करून ह्या ट्रायंगलवरून करता येतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे सर्व प्रॉब्लेम सेटमधले इम्पॉर्टंट सर्व एक्झाम्पल आपण संपवलेले आहेत. तर यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूया.